काही म्हणा, माझ्या मम्मीचं तिच्या मम्मी पप्पावर असणारं प्रेम बघून माझ्या डोळ्यात तर खळक्यान पाणीच आलं. पण मावशान त्या सुद्धा लय खुश झाल्या. तर मंडळी झाला असं, आज सकाळचे 6 वाजताच अंकुश शेटनी कामाला बोलून घेतलं म्हणून त्याचा नवीन कुबोटा भोकारला आणि त्यात आमच्या इकडे हिवसाळा चालू झालाय. म्हणजे धड पावसाळाही नाही आणि धड हिवाळाही नाही. गावठी सफरचंदाच्या प्लॉटवरती आलो, नुसतं दुकाट पडलं होतं. इकून तिकून घरी आलो आणि यांना चारा टाकला. या म्हशीपा कशा चारा मागा त्या वा या उद्या चारा म्हणले यायला अवघडच झालं. आता बाबांना घेऊन मी निघालो होतो आत्याच्या घरी, कारण कसं आत्याच्या घरी घरभरणीचा कार्यक्रम आहे. तर सर्वात पहिले सोयऱ्यांना भेटलो, नंतर मामांना भेटलो आणि त्यानंतरच बंगल्याचं कामकाज मध्ये पाहायला गेलो. बंगला पाहून अश्विन शेट तर डायरेक्ट आश्चर्यचकित, म्हणे किती पैसा लागला असेल गड्या. त्यात आता बघा, हा आपला सगळ्यात लहान सोयरा म्हणजे आत्याचा सगळ्यात लहान मुलगा. आता त्याला मी गपचूप मध्ये विचारित होतो, खरं सांग म्हणलं बंगल्याला किती पैसे लागले. तो म्हणतो 1.5 कोटी. जायला म्हणलं सोयऱ्याचं मोठंच काम झालं. ही आत्याची मुलगी आहे आणि ही आत्या बरं का, ह्याच आत्याचा बंगला आहे. मग आत्याला भेटलो, मम्मीचा एक फोटो घेतला आणि तेवढ्यात मोठी आत्या सुद्धा आली. मग मोठ्या आत्याची एक फुटेज घेतली, सर्वांसोबत एक फोटो व्हिडिओ काढून घेतला आणि मस्तपैकी चर्चा रंगवली. आता चर्चा सत्र तर रंगलंच होतं. तेवढ्यात मोनू शेटला म्हणलं मस्तपैकी आता आम्हाला गाईंचा गोठा दाखवा. गाई पान किती भारी बाई. त्यात जेवणावर ताव मारला आणि पप्पांचे मित्र आले होते फ्रेम घेऊन, मग त्यांची एक फुटेज घेऊन टाकली. आपल्याला जोगल टिमीचे पाहुणे भेटले आणि त्याच्यानंतरच आता या माझ्या 2 जुळ्या भाच्या आहे. एकीचं नाव आणून एकीचं नाव शिवे. आता याच्यातली कोणती रडत होती तिचं नावच माझ्या ध्यानात नाही राहिलं. त्यात काकीन त्यांचे आजी बाबांसोबत फोटो काढून घेतले आणि आवरावला आजचा व्लॉग. आवडला तर लाईक आणि फॉलो करा बरं का.